जय जिजाऊ जय शिवराय बाबा. जो समाजासाठी काम करेल त्याला बदनाम करण्याचं काम आणि संपवण्याचं काम काही आपल्यातील दलालच करत असतात. इतिहास साक्षीला आहे. छत्रपती शिवरायांच्या काळामध्येही खंडोजी खोपडेसारखे दलाल होते आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत पण ते झालं. आपलेच जवळचे त्यांना गद्दारी करून शत्रुशी मिळाले आणि संभाजी महाराजाला पकडून दिले. ही परंपरा पहिल्यापासून चालत आलेली आहे. जो समाजासाठी निस्वार्थीपणे काम करतो त्याला कुठेतरी मागे खेचायचं आणि समाजाला एकत्र होऊ द्यायचं नाही. हीच रणनीती आत्ता चालू झालेली आहे की कित्येक वर्षाच्या नंतर आज मराठा समाज एकत्र आलेला आहे आणि मराठा समाजाला लाभलेला हिरा म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील. 18 पगड जातीला सोबत घेऊन न दंगल घडवू देता पूर्ण समाजाला एकत्रित ठेवण्याचं काम आणि समाजाला वरी आणण्याचं काम ह्या मनोजदादा जरांगे पाटलांनी केलेलं आहे. पण आपल्या समाजामधील काही लबाड लांडगे खंडोजी खोपडेसारखे मनोजदादा जरांगे पाटलाची मारण्याची सुपारी घेतात. काही जण सोशल मीडियाद्वारे त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. पण इतिहास जो झालेला आहे तो परत होणार नाही. पूर्ण मराठा समाज ताकदीनिशी मनोजदादा जरांगे पाटलाच्या पाठीमागे आहे. इतिहासातला खंडोजी खोपडे हा परत होणार नाही. कित्येक दिवसाच्या नंतर मराठा समाजाला लाभलेला हिरा म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील. त्यांनी समाजाला आत्तापर्यंत एकत्र ठेवलेलं आहे. जे समाजामध्ये भांडण होतं ते मिटलेलं आहे. समाज एकत्रितपणे आत्ता नांदतोय आणि समाजाची ताकद जी आहे ती सरकारला मनोजदादा जरांगे पाटलाच्या पाठिंब्यामुळे दिसलेली आहे. म्हणून बांधवाला सांगतोय, आपल्याला एकत्रितपणे मनोजदादा जरांगे पाटलाच्या पाठीमागे ठाम उभं राहायचं आहे आणि इतिहासामधला खंडोजी खोपडे जो कोणी होईल त्याला आपल्याला आधीच ठेचायचं आहे. एकत्रितपणे आपल्याला समाज एकत्र ठेवायचा आहे. 18 पगड जातीला घेऊन चालायचं आहे. आपल्याला आरक्षणाचा लढा हा शेवटच्या टोकापर्यंत लढायचा आहे आणि आपलं आरक्षण आपल्याला मिळवायचं आहे. म्हणून सांगतोय बांधवांनो, आपल्याला मनोजदादा जरांगे पाटलाच्या पाठीमागे ठाम उभं राहायचं आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, प्रत्येक बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचती करा.